मावशी काळजी घ्या, पायचं दुखणं म्हणजे खूप रिस्की आहे. हो ग बाई, बरी आहे पण मी आता. उगीच तुम्ही मुलं ना माझी फार काळजी करता बाई. नाही मावशी, तसं नाही. मी काय म्हणत होती, डॉक्टर आलेत का? नाहीतर आपण हॉस्पिटलला जाऊया. माई मावशी, त्या म्हणतात ते अगदी बरोबर आहे. तुम्हाला त्रास होत असेल तर आपण डॉक्टरांकडे जाऊन येऊया. अहो कार आहे त्यांच्याकडे 4 चाकी, तेवढी माझी पण चक्कर होईल. या मॅडम, चहा कसा आहे? मस्त आहे, खूप छान. अगं बाई, रिया मॅडम तुम्ही कौतुक केल्यावर इतकं बरं वाटतं नाही काय. मी काय बाबा आता गृहिणी, राबते, काम करत असते. 4 वेळेला चहा होतो घरात, पण कोणी कौतुक करत नाही. पण मेहनत तर तेवढीच लागते ना चहा करायला. काय बरोबर ना माई मावशी? जर बरं वाटलं कौतुक. अरे आलात तुम्ही? मी ह्यांच्यासाठी चहा केला होता, तुमच्यासाठी पण आणू का? नाही नको. तुम्ही इथे कसं काय मॅडम? ते अहो असं काय करताय? तुम्हीच फोन केलात ना त्यांना, माई मावशीना बरं नाही म्हणून ते चौकशी करायला आल्या इथपर्यंत. बाई अगदी मायाळू येतो रिया मॅडम, हो की नाही माई मावशी? नाही म्हणजे मला ऑफिसमध्येच विचारायचं ना, मग मी सांगितलं असतं. तेवढ्यासाठी इकडे यायची काय गरज नव्हती. ठीक आहे सचिन, तुझी फॅमिली माझी फॅमिली सारखीच आहे. मावशी खूप दुखते का? तुम्ही औषध घेतलं का? म्हणजे पेन किलर घेतला का? नाही ग, सारख्या काय त्या गोळ्या वगैरे घ्यायच्या, त्या गोळ्या घ्यायला नको वाटतं. हे बघ, थोडस दुखतं आता, तेवढं सहन करायलाच पाहिजे ना. बरोबर आहे मावशी, पण आता क्लायमेट बघा ना, थंडी सुरू झाली आहे. रात्रीचं तुम्हाला अजून पाय दुखणार, त्यावर तुम्हाला झोप लागणार नाही, आणि झोप झाली नाही तर तुम्हाला बरं कसं वाटणार? नाही, रिया मॅडम म्हणतात ते बरोबर आहे. रिया मॅडम, तुमच्याकडे गाडी आहे ना? हा, मग तुम्ही आणि तुम्ही जाऊन या ना, गोळी घेऊन या ना. नाही मी आणतो, एकटा जाऊन आणतो. मी काय म्हणते, आपण एकत्र जाऊया, मग मी तुला ड्रॉप करेन. नाही, जवळच आहे ना मेडिकल, मी घेऊन येतो, काही गरज नाही. 1 मिनिट, कुठलं मेडिकल? ते टकलू दाढीवाल्या काकांचं? शी 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 शी, अजिबात नको. माई मावशी, अहो तिकडे ना औषधं तर मिळतच नाहीत, आणि मिळाली ना तरी ती शोधायला इतका उशीर लागतो. नाही, तिकडे अजिबात जायचं नाही. मला असं वाटतं रिया मॅडम आणि तुम्ही त्या दुसऱ्या मेडिकल मध्ये जाऊन या. हो, मला एक विचारायचं होतं, विचारू? नाही म्हणजे आपल्याबद्दल नाहीये, मला इन जनरल वेगळ्या विषयावर विचारायचं होतं, चालेल ना? नाही म्हणजे तुझा दादा मिस्टर पटवर्धन बाहेर राहायला लागल्यापासून घरी येत नाही का? म्हणजे त्याच्याशी तुम्हाला काय करायचं मॅडम? नाही, मी सहज विचारलं. मी ओळखते ना मिस्टर पटवर्धनला, माझ्या मनात आला, मी विचारलं. सहज? तुम्हाला असं म्हणायचंय ना की मावशीची अशी अवस्था असताना दादाने इथे असायला हवं, हो ना? नाही, अजिबात नाहीये तसं सचिन, मी खरंच सहज विचारलं. तू माझ्यावर का चिडतोय आणि का चुकीचा अर्थ लावतोय? तुमच्या बोलण्याचे सरळ अर्थ काढून बघितलेत ना, कारण मी मॅडम तुम्ही माझ्या दादाला ओळखता फक्त, पण तुम्हाला माझा दादा माहित नाहीये. त्याला जर कळलं असतं ना की मावशीला लागलंय, तर सगळी कामं सोडून 24 तास तिच्या पायाशी बसला असता तो, तिला बरं वाटेपर्यंत. पण ना आता कुठे त्याचं खासगी आयुष्य सुरू झालंय, म्हणून मी सांगितलं नाहीये त्याला, म्हणून नाहीये इथे तो. आणि मुळात तुम्ही का त्याच्या पर्सनल आयुष्यात पडताय? बरोबर आहे, आय एम सॉरी, मला हे नको विचारायला होतं. ठीक आहे, तुम्ही एवढं मेडिकलमध्ये आलात माझ्या बरोबर, त्याच्यासाठी थँक्यू. पण प्लीज इथून पुढे माझ्या घरच्या गोष्टींमध्ये दखल देऊ नका तुम्ही. कुठे? पार्टीला? अच्छा, पार्टीत एन्जॉय करताय का? हॅलो, नाही ठीक आहे, सहजच फोन केला होता मी, नंतर फोन करते. हॅलो, बर बाय. ऐकूच येत नाही काय. माई मावशी, अहो ते दोघही पार्टीला गेले, एन्जॉय करतायत. तुम्ही झोपा ना, तुम्ही आराम करा. पार्टीला गेलेत? सौरभ होता का तिच्याबरोबर? माई मावशी असणारच ना. काय आता ते दोघही एकत्र जोडीनेच फिरणार ना.
तुम्ही कशाला मनाला लावून घेताय? आणि मला सांगा, भाऊजींची काय चूक आहे ह्याच्यात? त्यांचा नवीन नवीन संसार आहे, त्यांना वाटणारच ना एकमेकांबरोबर वेळ घालवावा, एकमेकांबरोबर फिरावं. आणि खरं सांगू का, प्रेमात पडल्यावर बदलतात बाबा लोक, चालायचंच. पण भाऊजींची त्याच्यात काहीच चूक नाहीये. आणि आम्ही आहोत ना, तुम्ही कशाला काळजी करताय? मी आणि सचिन आम्ही दोघंही आहोत ना तुमची काळजी घ्यायला. तुम्ही टेन्शन नका घेऊ. हा, मला वाटतं अनामिका पार्टीला गेली असेल, सौरभ नसेल गेला. तो येईल बघ, तू त्याला फोन लावून बघ ना. मनुष्य तर अगं लावतेस ना फोन, बघ ना. ठीक आहे, हा लावते. आवली बोल. हॅलो भाऊजी, तुम्ही पण पार्टीत आहात का? हा हो म्हणजे मी आणि मिस अनामिका आम्ही एकत्र आहोत पार्टीमध्ये. बोल ना, काही काम होतं का? काम नाही, तसं काही काम बिम काही नव्हतं. मी म्हटलं आपल्या सहज फोन करून बघूया, काय कुठे आहात, कधी येणार आहात घरी. नाही ठीक आहे, पण मी हॅलो, आम्हाला काही ऐकू येत नाही, मी नंतर फोन करते. हा 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 ठेवते. म्हणून इज्जतीत ड्युटी करायची. काय म्हणतोस? तुमचं बरं आहे, तुम्ही तरी जाता 12-1 पर्यंत घरी. आमच्या मॅडम हलत नाही सकाळपर्यंत. त्यांचा नवरा गेला मैत्रिणीला घेऊन बाहेर, आणि या इकडे आले आहेत त्यांच्या बॉयफ्रेंड सोबत. मस्त लावून पडणार आता. पुणे राहा इथंच बसलाय, नवीन आहे का? अरे तो नाही का मगाशी त्याला बाहेर काढलं, मॅडम बरोबर आलाय का? मला तर वाटतं लफडाई देतो मॅडमची. काय म्हणतो? अरे मी एका नजरेत सांगतो, असा बघत होता ना तिच्याकडे. असेल राव, मी पण शिकणाच आहे. आणि या श्रीमंत लोकांना ना रोज लागतंय कोण ना कोण. तसा पण हा चिकना आहे राव, मॅडमची चॉईस बरी आहे राव. एकदम कडक. अरे त्याची मॅडम बघितली काय? अरे काय दिसते यार, 1 नंबर. अरे हा काय, कोणी लफडं करेल ती त्याची. शांतपणे करतो का? म्हणतोय का? काय तमाशा चालू आहे? हे काय चाललंय? यासाठी आणलं तुम्हाला इथे? खाऊन झालं असेल ना, गपचूप जाऊन गाडीत बसा. काय रे, काय झालं? बाहेर पार्किंग मध्ये ड्रायव्हर लोकांची मारामारी सुरू आहे. कोण रे, कोण? कोणतरी अनामिका दीक्षित आहेत ना, त्यांचा ड्रायव्हर, तो मारामारीने भांडणं करतोय. आणि तू रे, फार मस्ती आली तुला. चांगल्या लोकांची सोसायटी आहे, समजलं? इथे येऊन अशी गुंडांसारखी मारामारी नाही करायची. या लोकांना अशा डिसेंट जागी आणायलाच नकोय. ए चल रे बाहेर हो. ओ दादा, बघताय काय तुम्ही? काढायला बाहेर. ए काय रे तुझं? तुला मगाशी सांगितलं ना आत यायचं नाही म्हणून. मी कशाला आला? चल. ए थांबा. आपल्याला जर यापुढे एकत्र राहायचं असेल तर मला जास्त पैसे कमवण्या वाचून पर्याय नाही. तुझ्या राहणीमानाप्रमाणे, तुझ्या पात्रतेप्रमाणे जर मला राहायचं असेल, जगायचं असेल, तर मला तुझ्यासारखं राहायला लागणार. आणि त्याच्यासाठी
त्याच्यासाठी जास्त पैसे कमवावेच लागणार. म्हणजे तरच तुझ्या लोकांना असं वाटेल की मी तुझ्यासारखा आहे. कारण मी जसा राहतो साधा सुधा मध्यमवर्गीय, त्याला तुझ्या जगामध्ये काही किंमत नाही. म्हणजे सगळी किंमत पैशालाच आहे का रे? होय. आपण माणूस म्हणून कसे आहोत याला काहीच महत्व नाहीये. ज्या जगामध्ये तू राहतेस ना, ज्या लोकांमध्ये तू उठतेस बसतेस, त्या जगामध्ये नाहीये. त्या जगामध्ये फक्त चांगलं वागून चांगला स्वभाव असून काही कामाचं नाही. आपण कपडे काय घालतो, आपण गाडी कुठली चालवतो, आपण पैसे किती कमवतो, आपल्याकडे किती क्रेडिट कार्ड्स आहेत, हे सगळं जास्त महत्वाचं आहे तुझ्या दुनियेमध्ये. म्हणजेच इतरांना काय वाटतं हे जास्त महत्वाचं आहे, मला काय वाटतं यापेक्षा. जी माणसं तुला ओळखत नाही, ज्यांना तुझ्याबद्दल काही माहित नाही, त्यांना इतकं महत्व का देतोयस तू? इतक्या दिवसात तुला कळलं नाही का रे की मी कशी आहे? आपलं एकमेकांवर प्रेम आहे म्हणून एकत्र राहतो ना आपण. यात माझी लाईफस्टाईल, माझं राहणं आलंच कुठून? अचानक तुला कोणीतरी काहीतरी म्हणतं आणि तुला लगेच प्रश्न पडतो की आपण एकत्र राहावं का? आपल्या दोघांच्या मध्ये इतरांचा विचार आलाच का? आपल्या दोघांना काय वाटतं हे जास्त महत्वाचं आहे ना. लोकांना काय वाटतं हे महत्वाचं आहे. म्हणजे आपण लोकांमध्ये राहतो, आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाला आपल्याबद्दल काय वाटतं हे दुर्दैवाने महत्वाचं आहे. आत मी जर ड्रायव्हर असतो ना तर मला काही प्रॉब्लेम नसता, कारण कोणतंही काम छोटं मोठं नाही, मी आधी सांगितलंय तुला. पण माझ्या कपड्यांवरनं त्यांना मी ड्रायव्हर वाटलो म्हणजे याचा अर्थ असा की आता मला माझे कपडे बदलायला लागणार, माझं राहणीमान बदलायला लागणार, ते तुझ्या राहणीमानाशी मॅच करावं लागणार. कारण आज काय झालं तुझ्या लक्षात आलं? घाबरवलंस तर तू मला सरळ रूमच्या बाहेर हाकलवून दिलं होतंस. आलास की परत? मग काय रात्रभर बाहेर राहणार आणि काय आयुष्यभर एकमेकांपासून वेगळं राहायचं? नवीन दिवस आहे, नवीन सुरुवात करायला नको? नको. अजूनही मूड ओके झालेला दिसत नाहीये. मी काहीतरी गंमत केली तर मूड ओके होईल का? होऊ शकतो. होऊ शकतो म्हणजे अजून नक्की नाही. नक्की नाहीये. काय लिहितोस? काय नाही. बघू. मी नाही. मला ऐक ऐक मला दे, ऐक ना. या मुलीचा मूड लगेच खराब होतो. मूड ठीक करू शकणाऱ्या गोष्टी. पट्या असं कोण लिहितं? मी नाही, ते मला असंच मला वाटलं. असं वाटलं? असंच कोणीतरी काहीतरी सांगितलं असेल ना तुला, असं कसं वाटेल? नाही नाही, कोण कोण सांगणार आहे? अरे मला असंच वाटलं म्हणून मी आपलं विचारलं की काय. तसं नाही. अगं हो, पण असं अचानक काही संबंध नसताना तुम्हाला नोकरी सोडण्याबद्दल कसं काय विचारलंस? नाही ते हा खरं तर म्हणजे काही संबंध नाहीये, पण ते नाही का त्या दिवशी मी अचानक तुला विचारलं की मला असं वाटतंय की आपल्याकडे खूप पैसे येणार आहेत, आपण खूप श्रीमंत होणार आहे, असं मी तुला म्हणाले ना. तसं अचानक मला आता भीती वाटली की कदाचित तू नोकरी सोडायचा निर्णय घेतोस की काय. आणि काय आम्ही बायका, आमचं अख्खं आयुष्य संसाराभोवतीच असतं ना, घरच्यांभोवतीच असतं. त्याच्यामुळे मला अशी भीती वाटली म्हणून मी आपली शहानिशा करून घेतली. तुझं काय चाललंय वल्ली आजकाल? कधीही काही वाटतं तुला? अंदाजच येत नाही तुझा. अंदाज कशाला यायला हवा? काय माझं तुझ्यावर जे अतीव प्रेम आहे ना, त्याच्यामुळे तुला असं वाटलं असेल. नील ये. मॅम थोडं बोलायचं होतं मला.
काय रे इतका टेन्शन मध्ये कास घ्या ती बस ये तू बस मी जरा पाणी आणतो तुला हं? नाही नको. काय झालं मॅम मला आज सुट्टी हवी होती. एवढंच सांगायला तू इथपर्यंत आलास हे तू फोनवर पण सांगू शकला असतास. नाही म्हणजे अचानक सुट्टी घेतोय ना म्हणून आलो सांगायला. नक्की तेवढंच आहे की अजून काही म्हणजे सगळं ओके आहे ना गावाला सगळं ठीक आहे. आई नानाच आले तिकडे म्हणून सुट्टी घेतोय. अरे वा बऱ्याच दिवसांनी भेटतोस ना त्यांना. भेट तुलाही बरं वाटेल आणि मग माझ्याकडे पण घेऊन ये म्हणजे माझीही भेट होईल. राधालाही बोलवून घेईन मी. ऍक्च्युली मॅम ते एका कामासाठी आलेत त्याच्यामुळे त्यांना वेळ होईल की नाही माहिती नाही. ते माझ्या रूमवर पण येणार नाहीत मीच जातोय त्यांना भेटायला. बरं पण त्यांना नक्की सांग की मी आग्रहाने बोलवलंय आणि बघ कसं जमतंय ते. तो म्हणजे आधी भेटतो आणि मग त्यांना जमत असेल तर मग कळवतो तुम्हाला. बरं पण नक्की सांग हं. येऊ मी उशीर होतोय. हो नील कुठेस तू? मी जरा बाहेर आलोय तुला नंतर करतो. नाही 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 नंतर वगैरे काही नाही. कुठेस ते आता सांग. मी महत्वाच्या कामासाठी आलोय. कसलं महत्वाचं काम आहे तुझं? काय चाललंय सांगतोयस का मला? तू सकाळपासून माझा फोन उचलत नाहीस. काय प्रॉब्लेम काय आहे तुझा? ऐक ना मी तुला करतो नंतर प्लीज. नाही मी तुला 2 वेळा विचारते कुठे आहेस काय करतोयस तू मला सांगणार आहेस का नाही? मी FC रोडला आहे. FC रोड. मी तुला करतो बाय. पट्ट्यानी डबा उघडला असणार. राधाचा फोन. बोल बाळा. मम्मा तू इकडे ये ना प्लीज आता. काय झालं राधा तू रडतीयस का? माझं डोकं फिरलंय मम्मा. नाही काही सुचत आहे आता. बाळा तू मला जरा सांगशील का काय झालंय? तू प्लीज इकडे ये ना प्लीज आत्ता. अगं बाळा तुला लागलंय का? स्कूटीवरून पडलीयस का तू? ठीक आहेस का? मम्मा नाही तसं काही नाही झालेलं. प्लीज आता ये ना इकडे मला खूप एकटं वाटतंय. ओके ओके मी येते पण कुठे यायचं राधा? लोकेशन पाठवते थांब. बरं ठीक आहे पण तू आधी रडायची थांब लगेच येते मी. ओके काय दिसतोय पण बघायचं काय त्यात? तो मुलीबरोबर थांबलाय बघ ना. हो मग काय मग सकाळपासून फोन उचलला नाही एकही आणि इथे एका मुलीला हक करतोय तो. राधे तू याच्यासाठी मला इतक्या अर्जंटली फोन करून बोलवलंस? तुला काही आयडिया आहे का की मला किती टेन्शन आलं होतं? तुला आयडिया आहे का की मला किती टेन्शन आलं ते? ही कोण आहे मुलगी? मला नाही माहित. कुणी का असेल मैत्रीण असेल त्याची. गप्पा मारत उभे आहेत दोघं. काय प्रॉब्लेम आहे तुला राधे? तुझे मित्र नाही आहेत का? मी त्याला हक करताना पाहिलं तिला. चिपटून मारत होते नुसते. आजकाल तुम्ही सगळीच मुलं सगळेच मित्रमैत्रिणी असे हक करून बोलतात चिकटून बसता. पण निदान आम्ही खोटं तरी नाही ना बोलत. सकाळपासून एकही कॉल बॅक केलेला नाहीये. कुठल्याही मेसेजला रिप्लाय नाहीये. बरं फोन करून विचारलं कुठे काय करतोयस तर म्हणे कामात आहे. कुठे विचारलं म्हणे FC रोड. हा FC रोड आहे? नाही म्हणजे त्याचं तसं काहीतरी कारण असेल त्याचं. खोटं बोलायला काय कारण असणार आहे?
बरं तुलाही सुट्टी टाकताना काय सांगितलं की आई नाना आलेत घरी? मग खोटं नाही का बोलला तुझ्याशी? पण शांत शांत, आपण सरळ जाऊन त्याला विचारूया का, पण शांतपणे. सौरभा, असं कधीच करत नाहीस रे तू. मला लागलं हे कळल्यावर सुद्धा साधा फिरकलाही नाहीस तू. नक्की काय झालंय काय? आई मावशी, पाय बरं आहे ना? काय करताय तुम्ही? काय नाही, काय करणार आता मोडका पाय घेऊन. ते मी बाजूच्या कुलकर्णी काकू आहेत ना, त्यांच्याकडे गेले होते जरा. म्हणलं आपण शेजार धर्म पाळला पाहिजे ना, पण म्हणलं जरा चक्कर टाकून येऊया. तर त्या विचारत होत्या की काय भाऊजी आले की नाही घरी. मी म्हणलं की नाही, तसे भाऊजी काय अजून घरी आलेले नाहीयेत, कारण त्यांना वेळच मिळत नाही ना, बिझी असतात ते खूप. तर त्या म्हणाल्या बिझी असतात म्हणजे काय, आता ते संसारात पडलाय ना. म्हणलं नाही हो, संसारात पडलाय म्हणून नाही, पण ते ऑफिसच्या कामांमध्ये बिझी असतात. काय आता ऑफिसमध्ये 10 व्याप असतात, त्या व्यापांबद्दल विचार करायचा, त्याच्यामुळे त्यांना कदाचित नसेल वेळ मिळत. तर त्या म्हणाल्या नाही वल्ले, असं काही नाहीये, तुमचा सौरभ बदललाय, घराच्या बाहेर पडल्यापासून तो बदललाय. मी म्हणलं नाही नाही, काहीतरी काय बोलताय, असं काही नाहीये, आमचे भाऊजी नाही बदलले. त्या काय म्हणाल्या माहितीये, एखादी स्त्री आयुष्यात आली ना की पुरुष बदलतोच. आणि आता तर काय, तुमचे सौरभ भाऊजी घरातनं बाहेर पडलेत, मस्त हलकं वाटत असेल, स्वतंत्र वाटत असेल. तर म्हणलं नाही नाही अहो, असं काय बोलताय, तसं काही नाहीये. तर त्या म्हणाल्या बल्ले, तुलाच वाटतंय, कारण तू साधी आहेस, साधी भोळी आहेस, एक नंबरची. ते काय आहे ना, वयाच्या एका टप्प्यावर पुरुष आला की तू स्वार्थीच होतो. मग काय, आई जिवंत आहे, बाबा जिवंत आहे, भाऊ जिवंत आहे का नाही, काही फरक पडत नाही. नाही नाही असं, अहो असं त्या कुलकर्णी काकू म्हणत होत्या, पण मी काही बाई त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. मी त्यांना म्हणलं की तुमच्या घरी बघा ना, सून बसलीये मुरावर त्यांच्या, ते दिसत नाही, आमचे भाऊजी दिसतात त्यांना. कुठे गेला? काही नाही, मी ते राधाला काय हेच मी समजावत होतो तिला. हो का? मी बघत होते ना तू कसं समजावून सांगत होतास ते. बघ नील, मला माहितीये तुम्ही फक्त मित्र आणि मैत्रीण नाही आहात, पण म्हणजे तुम्हाला मोकाट सोडलंय असं होत नाही ना. जरा दमाने घ्या, भान ठेवून वागा. हो नाही हो, मी फक्त तिला काय करताना लाज वाटली नाही, सांगताना सुद्धा वाटत नाही. आजी तसं काही नाही, आम्ही तसं काहीच करत नव्हतो. मग मला बघून दचकलास का? मी एका हाताचं अंतर ठेवीन याच्या पुढे. राग गेला नक्की? प्रॉमिस? या जेवणासाठी तुला 100 गुण माफ आहे. नाही, आता चूक माझीच आहे, पण तुला 100 गुण माफ आहे. तुला माहित आहे, खूप भूक लागली होती. येताना सगळे म्हणत होते काहीतरी खाऊया, काहीतरी खाऊया, काहीतरी खाऊया. पण तुझ्या हातच्या जेवणासाठी, तुझ्या बरोबर जेवणासाठी फक्त पाणी पिऊन आलो इथपर्यंत. गवारीच्या भाजीसाठी. गवारीच्या भाजीसाठी
थांब तुझं ताट वाढत. मला चालतं उष्ट. संध्याकाळ आहेत आणि आपण चाललोय. अहो ते आपण नंतर बघूया, पण आता तुम्हाला ऑफिसला जायला उशीर होतोय ना. हा, तयारी करा लवकर ऑफिसला जा. अगं बोलतोय ना मी मावशीशी. अहो तुम्ही गप्पा मारत बसलात तर मग ऑफिसला कोण जाणार माई मावशी. बोलली त्या दिवशी तुला फिरायला जायचं होतं म्हणून घेतली ना सुट्टी. माझ मावशीसाठी घेणार नाही मी सुट्टी. अहो नाही ते सगळं ठीक आहे, पण आता तुम्ही ऑफिसला गेलात संध्याकाळी तुम्ही येणार ना परत, आणि डॉक्टरांकडे संध्याकाळीच जायचंय ना. ते येतील तुमच्या बरोबर. माई मावशी तुम्ही यांचं ऐकाल ना. चला आता उठा, ऑफिसला जा, संध्याकाळी जा दवाखान्यात. ते येणार आहेत तुमच्या बरोबर. जा लवकर, डबा आणते मी. माई मावशी पाय बरा आहे ना तुमचा. नाही म्हणजे काही लागलं तर आवडले अशी हाक मारा. हा, मी आले जरा त्यांचा डबा तयार करते. आलो. हा, मलाही म्हटलं होतं की मावशींना काही झालं तर तू आम्हाला दोघांना लगेच सांगशील. कशाला सांगायचं. अहो मी आहोत ना त्यांची काळजी घ्यायला. आणि आता तुम्ही आलात ना लाडक्या सुनबाई, मग आता तुम्ही घ्यायलाच त्यांची काळजी. तुम्हाला काय वाटतंय, आम्ही जर का काळजी घेतली असती तर त्यांची तब्येत अजून खराब झाली असती. वल्ली मला इतकंच वाटतंय की मावशींना काही झालं आणि आम्हाला कळलं नाही तर बरं नसतं झालं. तू आम्हाला लगेच सांगायला हवं होतंस. असो, आता आले ना मी, घेईन त्यांची काळजी. हो हो घ्या हा त्यांची काळजी. नाही म्हणजे मला असं वाटलं होतं की काय बाबा आता तुमच्या राजा राणीचा संसार आहे, तुम्ही आणि तुमचं जग एकदमच छान आहे. आणि भाऊजींचं तर काय बघायलाच नको बाबा, पैशीवाली गर्लफ्रेंड आहे, रमलेले असतील संसारात. कोण म्हणलं, कशाला उगाच मध्ये 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 मध्ये. उगाच तोंडाला येईल तर बोलू नकोस वल्ली. मी बोलतीये ना नीट तुझ्याशी, मग तू पण नीट बोल. नाही मला नीट तुमच्याशी बोलायचं नाहीये. हे ग काही बिनसता वगैरे नाही, छान चालू आहे सगळं. अगं मध्ये तर वल्लीला वेळ देता यावा म्हणून त्यांनी सुट्टीच घेतली होती. छान चाललंय ग त्यांचं. बरं तुमचं कसं काय, सगळं चांगलं आहे ना. छान राहतो. काय गाणं मी का, काय झालं. मावशी एक रिक्वेस्ट होती. हा बोल ना. तुम्ही प्लीज सौरभला हे कळू देऊ नका ना की तुम्ही पडलाय आणि तुमचा औषधांचा वगैरे खर्च मी केलाय. म्हणजे वल्ली खोटं बोललीये तर सौरभला माहीतच नाहीये मी पडलीये. तरीच त्याला कळलं आणि तो येणार नाही असं होणं शक्यच नाही. रागू नका हा. काय आहे ना, तो पटकन स्ट्रेस घेतो आणि सध्या त्याचं शेड्यूल इतकं हेक्टिक चालू आहे ना, म्हणजे प्रवास होतोय, ऑफिसमध्ये खूप काम असतं. त्याला हे कळलं ना तर तो खूप काळजी करेल तुमची. त्यामुळे हे मला लपवायचं नाहीये, पण फक्त जरा त्याचा मूड बघून वेळ बघून हे सगळं सांगेन मी त्याला. हो ग बाई, तुला जे योग्य वाटेल ते कर. तुम्ही दोघं एकमेकांना एवढं जपताय, बरं वाटलं का, आनंद झाला मला. म्हणजे माझ्या सौरभला सांभाळणार, त्याची काळजी घेणार कुणीतरी त्याच्या आयुष्यात आहे हे बघून माझी काळजी कमी झाली ना. चला, म्हणजे कोणीच भाऊजींना मावशी पडल्याचं अजून सांगितलेलं नाही. वा वा होणार जाऊबाई, तुम्ही तर आयतं कोलीत दिलं तो माझ्या हातात. आता हा पत्ता सौरभ भाऊजींसमोर कसा, कुठे आणि कधी काढायचा हे वल्लीला अगदी बरोबर माहिती. तुम्ही काळजीच करू नका. माझं कपाट उघड.
काय दिसतंय समोर? शर्ट्स दिसतात तुझे. त्यातला एक शर्ट बाहेर काढ. आता त्या शर्टाला कुशीत घे तुझ्या आणि शांतपणे झोप. असं वाटेल मी आहे तुझ्या बरोबर. पट्या इतका कसा बिझी आहेस रे? कधी घरी येतोस असं होतंय मला. अरे वा, एकदम खुश दिसतेस वारी. का? मी खुश असू शकत नाही का? माझा मूड छान असू शकत नाही? बरं ऐक, मी ना आत्ताच एका टुरिझम साईटवर एक ऍड पाहिली आणि माझ्या डोक्यात एक प्लॅन आलाय. आपण फिरायला जाऊया का कुठेतरी? हो, पण हनीमूनचा प्लॅन वन डेचा करायचा म्हणजे चल काहीतरीच काय. आपण दोघच नाही, सगळेच वन डे ट्रिप साठी जाऊया का? म्हणजे माई मावशी, आप्पा, वल्ली, सच्चू, राधा, तू, मी, सगळेच. सर, तुम्ही मध्ये सगळ्यांना एक मेल मार्क केली होती एका ट्रेनिंग प्रोग्रामची. पण तू हे सगळं का विचारतोयस? मला पण हवंय ते ट्रेनिंग. बहुतेक तू मेल नीट वाचलेली दिसत नाहीये. हे ट्रेनिंग आपल्या ऑफिसमध्ये नाही होणार आहे, मुंबई आणि बँगलोर ब्रांचमध्ये. अर्थात आपल्याकडे सुद्धा काही सेशन्स असतील, पण त्यासाठी शनिवार रविवार यावं लागेल ऑफिसला. मला माहिती आहे सर, पण मला करायचं आहे ते ट्रेनिंग. कारण ट्रेनिंग कम्प्लीट झालं की प्रमोशन होईल आणि प्रमोशन झालं की पॅकेज वाढेल. अरे आत्ता कुठे तुझा संसार सुरू झालाय पटवर्धन. मग अशा वेळेला मिस अनामिकांना वेळ द्यायचा की शनिवार रविवार ऑफिसला येत बसायचं? काय झालं, बोलत का नाही सांग ना. हा, नाही जाऊया, जायला काय जाऊया, फक्त जरा कामं सुरू आहेत ना म्हणून. काय रे पट्या, कामं तर नेहमीच असतात. एक दिवस आपल्या माणसांसाठी काढायला नको का? बरं वाटेल सगळ्यांना. आपल्या माणसात वेळ घालवला की कसं फ्रेश वाटतं, हो की नाही? तिला आता एक्स्ट्रा कामाबद्दल काही सांगितलं तर मूड ऑफ होईल. सांग ना, बोल काहीतरी. हो हो, जाऊया ना. वन डे ट्रिपला जायला काय, जाऊ शकतो. बरं ठीक आहे. बरं ऐक ना, मी तुला हे सांगायला फोन केला होता की आज थोडी कामं जास्त आहेत, मला यायला थोडा उशीर होईल आज. हा, हो का? बरं हरकत नाही, ठीक आहे. मी ठेवू फोन? तू सांग सगळ्यांना ट्रिपचं, काही हरकत नाही. हा, करते बस. बघ आता पूर्ण सायलेन्स दिलाय मी तुला सचिन. काहीच बोलणार नव्हतात ना तुम्ही? मी गाणं लावते. Going to be such a long ride, yaar. Such a random combination this is. I mean, come on, seriously. डायरेक्ट नको बोलू एवढं. ए, काय इंग्लिश मध्ये बोलतेस? आम्हाला कळेल असं भाषेत बोल. ताई, मी तुझ्याशी नाही त्याच्याशी बोलतेय. अरे पण आम्ही पण बसलोय ना गाडीत, असं बोल की आम्हाला सुद्धा कळेल. अगं पण तुमच्याशी बोलण्यासारखा विषयच नाहीये माझ्याकडे, तुम्ही नाही बोलत आहात. ठीक आहे, कोणीच कोणाशी बोलू नका. गाडी लाव. आली मोठी. लावतो, शांत राहा, लावतो. पुढे बघ, मी लावतो.
तुझी परवानगी मागतच नाही, बॉयफ्रेंड आहे तो माझा. अरे अप्पा, ही काय पद्धत आहे बोलायची? काय तू मोठ्यांसमोर आदराने कसं बोलायचं तुला शिकवलं नाहीये का? ताई 1 मिनिट, याच्यात काय प्रॉब्लेम आहे तुझा? आपण 21st सेंचुरी मध्ये राहतोय की नाही? इयर 2022 चालू आहे की नाही? 2022 रुपये कसले? रुपये नाही ताई, 2022 साल, 2022 वर्ष चालू आहे की नाही? आम्ही डेट करतोय की नाही? हा बॉयफ्रेंड आहे की नाही माझा? मग हे मी कन्सेंशुअली चालू आहे ना? ए बाबा, ते काही शब्द वापरू नकोस. तुम्ही दोघंही लांब राहायचा एकमेकांपासून. पण त्याला चालणार आहे, मी त्याचा गाल काय तू लांब राहा. तिकडे पोहोचेपर्यंत या सगळ्या गोष्टी करायच्या नाहीत, कळलं ना? तू समोर बघत राहणी. तू समोर बघतोय. अरे माझ्यासारखा बोला माहिती त्याला समोर बघ. अरे माझ्यासारखा मोठा माणूस इथं बसलाय, जरा त्याच्या वयाचा तरी मान राखा रे. काय चाललंय तुमचं? अरे 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 अहो पटवर्धन सर, अशी असते का कुटुंबाबरोबर सहल? नाही झालं. सॉरी. आता दिवसभर माझा फोकस फक्त आणि फक्त तू असणार आहेस. चल मग ये लवकर, उतर बाहेर. हा फोन घ्यावा लागणार. आता तूच म्हणाला होतास ना बट्या, की फोन खिशात आणि दिवसभर फोकस तुझ्यावर असणार म्हणून. मी म्हणालो होतो, पण ऐक ना, हा खूप महत्वाचा फोन आहे, त्यामुळे हा घ्यावा लागेल आणि हा जरा जास्त चालणार. जास्त वेळ म्हणजे घ्यावा लागणार. पण सुट्टी आहे ना आज. ऐक ना, आपण जितका वेळ बोलू ना तेवढाच हा फोन कट होईल. मग मला कॉल बॅक करायला लागेल आणि मग जास्त वेळ लागेल. त्यापेक्षा मी पटकन घेतो, हा फोन संपवतो आणि लगेच येतो. मी जॉईन करतो नक्की 5 मिनिटं. सगळ्यांचा फोकस इकडे गेम वरती आणते. तू सरबत काय विचारतेस आता? नाही पण मला चालेल सरबत, तहान नाही लागली. हा मला पण चालेल. हो मला सुद्धा चालेल ना, थोडस आपलं. हो ग, बाहेर ऊनही वाढत आहे, मलाही चालेल थोडस. झालं, परत सगळे वळले खाण्यात. खात बस. नाही ग बाई, खाण्यापिण्याकडे नाही वळले सगळे. हाच एक गेम आहे. गेम? हा कसला गेम? हा, चमचा लिंबू शर्यत खेळायचे का? मग त्या लिंबाचं ही सरबत बनवणार आहे, कळलं का? नाही सांगते, सगळं सांगते, पण आधी इकडचं सगळं आवरूया का? सचिन, तू जरा हा जार घेऊन जातोस का तिकडे आणि सरबत काढतोस त्याच्यात, पण तिथं घे, इथे सांडायला नको. नील, पेपर कप्स काढ ना जरा. अरे देवा, मी पेपर कप गाडीतच विसरलो. थांबा, आम्ही घेऊन येतो. तुझा चेहरा असणार आहे.
कशाला हवाय बॅकग्राऊंड? तू छान की फोटो छान? हा रे, नॉट बॅड. म्हणजे छान नवीन जागी आलोय, हवा पालट झालीये, तर फ्लर्टिंग स्किल्स पण इम्प्रूव्ह झालेत कोणाचे तरी. ए मी काय फ्लर्ट करत नाही हा. कर ना फ्लर्ट, तुझ्या गर्लफ्रेंडचीच करणार आहेस ना. चल फोटो काढू आता. इकडे ये बरं. नील, माझ्याकडे काय बघतोस आता? फोटो काढतोय ना, कॅमेऱ्यात बघ. एनिवे, से चीज. नील, बॅड आहेस का रे? मम्माने पाहिला असतात ना तर. पेडीएस का? तेवढी काळजी घेतली होती मी. कोणी नाही आजूबाजूला. हे बरं आहे राधा, आत्ता म्हणत होतीस की तुझीच गर्लफ्रेंड आहे ना, मग फ्लर्ट करायला काय प्रॉब्लेम आहे? मग माझीच गर्लफ्रेंड आहेस ना, किस करायला काय प्रॉब्लेम? पॉसिबल आहे खरंच. मी असं काही बोलणार किंवा असं काही करणार नाही जेणेकरून तू ऑकवर्ड फील करशील. ट्रस्ट मी. माझं काम झालंय, मी निघतो. सचिन, थँक्यू. तू मला तुझ्या फॅमिली सोबत यायला दिलं, माझ्यासोबत गाडीमध्ये बसला, असं पटकन नाही बोलला ना मला तुझ्या फॅमिली सोबत, मी तुझी फॅमिलीची एक पार्ट झाली, मला खूप छान वाटतं. नाही मॅडम, तुम्ही माझ्या फॅमिलीचा पार्ट वगैरे नाही आहात. वल्लीने हट्ट केला आणि सगळ्यांसमोर तमाशा नको म्हणून मी येऊ दिलं तुम्हाला सोबत. तुम्ही बाहेरच्या आहात आणि बाहेरच्याच राहाल. तू असं का वागतोस माझ्याशी सचिन? माझ्याशी नीट बोल ना, जसं आधी माझ्याशी वागायचं, बोलायचं. आता पण बोलू शकतो ना. मॅडम, मला बदलावं लागलं कारण तुम्ही बदलला. रिया मॅडम बघा, ह्यांच्याकडे कशा डोळे फाडून बघताय. पण आमचे हे बघा ना, रिया मॅडम कडे बघतच नाहीये, दुर्लक्ष करतायत. खरं सांगू का, माझ्या नवऱ्याचं ना माझ्यावर प्रेम आहे याची खात्री आहे मला, म्हणून मला नाही फरक पडत. वल्ली, तुझ्या या ओव्हर कॉन्फिडन्सचं काय करावं ना मला खरंच कळत नाही. पण मी तुला सांगते, हे तुला महागात पडणार आहे, तुला खूप महागात पडणार आहे. नाही या, तसं काही होणार नाही. तुम्ही काही बोल नका. हे बघ, तुझं सचिनवर प्रेम आणि सचिनचं तुझ्यावर प्रेम आहे याबाबत माझ्या डोक्यात काहीच शंका नाहीये. पण तुझ्या मनात केव्हा काय चालू असेल ना याचा काही अंदाज येत नाही, म्हणून म्हटलं. अरे आता ह्या सगळ्यात माझ्या मनात काय चाललंय याचा काय संबंध आहे? माझ्या डोक्यात काहीतरी चाललंय, असं काही नाही होणार आहे जाऊबाई. मला फक्त एवढंच कळतं की मला ना माझ्या सचिनची नोकरी टिकवायची, त्याच्या बॉसला आनंदी ठेवायचे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सचिनला आनंदी ठेवायचं. माझ्या नवऱ्याच्या आनंदाच्या पलीकडे माझ्या लेखी काहीच महत्वाचं नाही, काहीच नाही. गेम असा आहे, इथे चेंडू आहेत, इथे बादली आहे, बरं? आणि इथला एक चेंडू उचलून जो त्या बादलीत टाकेल, बरोबर बादलीत हा का, तिथून त्याला एक ग्लास सरबत मिळेल. कोण सुरुवात करणार आहे? मी टाकतो, मला कॉन्फिडन्स आहे. त्याला ओव्हर कॉन्फिडन्स असं म्हणतात. कम ऑन नील. पडला. बरं मी देते. हे कोण करणार?
असं नाही. शाबास. असं नाही करायचं. चल मामा, मामा ही गॉट. वाली पुन्हा यायचं नाही मामा, फोकस यार. फोकस. वन. सरबत सरबत वहिनींना सरबत. अरे आप्पा, सगळं संपवलं. अजून काय? चलो म्यूजिक. मतलबी हो जा जरा मतलबी दुनिया की सुनता है क्यों. मावशी मावशी बाई मावशी ना मी शिक्षा देऊ. अगं मी तुझी सासू आहे ना. अहो तसं नाही हो माई मावशी. मग आता मला माहितीये ना तुम्हाला काय काय जमतं ते. मग मी देते ना शिक्षा. तुम्ही छान नाचून दाखवा ना, तुम्हाला जमेल तसं. त्या दिवशी नाचला होतात ना, अगदी तसं. कमॉन मावशी, कमॉन माय मावशी. वल्ली अगं काहीतरीच काय, म्हणजे मावशींना झेपेल अशी शिक्षा दे ना. मावशींना झेपेल? हो तुम्हाला माहिती नाहीये, मावशी अशी नाचते ना इथे बसलेल्या प्रत्येकाला लाजवेल ती. माहिती नाही तुम्हाला? मावशी होऊन जाऊ दे. मावशी आता मी बोलून बसलोय, आता व्हायला पाहिजे. मावशी बाई नाचे नाचे. हा आता बघ. गाणं लावू का? नाही, मी म्हणणार ना. गाणं काय लावतो? तुमच्यासाठी नाही, आम्ही तिकडे तोंड करून नाही करणार. मी या सगळ्यांसाठी आहे. हा मावशी मावशी. चाल माझ्या पायात पाय माझे तालात, नाचते मी तोऱ्यात मोरावाणी. अरे माझी मावशी पडली, सगळ्यांना ही गोष्ट माहिती आहे, ह्यांना ही गोष्ट माहिती आहे आणि मला त्यांनी सांगितली नाही. तुम्हाला असं वाटतं की माझं चुकतंय, त्यांचं काहीच चुकत नाहीये. नाही नाही, असं नाही म्हणत आहे मी. अनामिकाने तुला सांगायलाच हवं होतं. तुला राग आला हे साहजिकच आहे रे, पण तू असा का निष्कर्ष काढतोयस की सगळं तूच केलंयस म्हणून? मी कमीच आहे काकू. मी मिस अनामिकांपेक्षा सर्वार्थाने कमीच आहे. त्या उजव्या आहेत, मी डाव आहे. अहो वेगळी वेगळी माणसं होत आम्ही. खूप तफावत आहे आमच्या दोघांमध्ये. आमच्या राहणीमानांमध्ये तफावत आहे, आमच्या कपड्यांमध्ये तफावत आहे, आमच्या वागण्या बोलण्यात उठण्या बसण्यात, आमच्या सगळ्यामध्ये तफावत आहे. तुम्हाला सांगतो, त्या ब्रँडेड कपडे घालतात, मला परवडत. त्या महागातले कपडे आणतात, मी आणू शकत नाही. त्यांच्याकडे स्वतःची गाडी आहे, माझ्याकडे स्कूटर आहे. इतकंच काय, मला साठी भूक लागली ना तर माझी पावलं किचनकडे वळतात, त्यांची फोनकडे वळतात. मी किचनमध्ये काहीतरी शोधतो, कालचं शिळं वगैरे खातो, त्या पटकन कुठल्या तरी ॲपवरनं काहीतरी ऑर्डर करतात, बिल बघत सुद्धा नाहीत, कारण त्यांना परवडतं. आमचं सर्कल वेगळं आहे, आमची आसपासची माणसं वेगळी आहेत, आमची ऑफिसेस वेगळी आहेत, आमच्या कामाची पद्धत वेगळी आहे. इतकंच काय, आम्ही ज्या पार्ट्यांना जातो ना त्या पार्ट्या सुद्धा वेगळ्या आहेत. तुम्हाला सांगतो काकू, मी ह्यांच्या पार्ट्यांना गेलो ना तर मी कसं दिसतो माहितीये का? माहितीये का तुम्हाला सगळ्यांना मी कसं दिसतो? सांगू का मी कसं दिसतो? पट्या, हे नक्की तूच बोलतोयस ना? म्हणजे गेला वर्षभर आम्ही ज्या पट्याला ओळखतोय तो तूच आहेस ना नक्की? नाही, तोच पट्या नाही.
कारण माझ्या असं लक्षात आलंय की मी जर तसाच पट्या म्हणून राहिलो तर माझा या जगात, या समाजात आणि या नात्यात निभाव लागेल असं मला वाटत नाही. काय विचारते पट्या, हे माझं कुटुंब नाहीये का? आणि मी तुम्हाला परत तुमच्या माहितीसाठी सांगतोय, मी माझं कुटुंब सांभाळू शकतो आणि गरज पडली तर तुमचंही कुटुंब सांभाळू शकतो. का? तुझ्या कुटुंबाची जबाबदारी मी घेऊ शकत नाही, मग माझ्या कुटुंबाची जबाबदारी तू का घ्यायचीस? मी समर्थ आहे माझं कुटुंब सांभाळायला. अनु, अगं एक माणूस रागावला तर दुसऱ्याने शांत राहायला नको का? नाही आई, नाही जमणार मला आता. अगं खूप ऐकून घेतलं मी, काय शांत बसायचं? चला, झाली आपली ट्रिप, चांगलीच सांगता झाली. वा, म्हणजे परत काय, यांनी एक मस्त ट्रिप प्लॅन केली होती, यांनी सगळं मस्त आयोजन नियोजन केलं होतं आणि मी सगळ्या ट्रिपचा विचका केला. नाही, असं नाहीये. असं का म्हणेन मी? असं मी कोण आहे? मी असं बोलूच शकत नाही, नाही बोलू शकत असं. चला निघूया आपण सगळे, आवरा चला. जबाबदाऱ्या हलक्या करायच्या असतात. तुम्ही माझ्यापासून माझं कुटुंब हिरावून घेताय. बोलणं माझं, विचार माझे, नाती माझी, कुटुंब माझं, माणसं माझी, फक्त निर्णय सगळे तुम्ही घेणार. हे माझं कुटुंब नाहीये. मी तुम्हाला इतकंच सांगतोय की मी माझ्या कुटुंबाची जबाबदारी घ्यायला समर्थ आहे. तुला साधी अक्कल आहे का नाही ग? कुठे काय बोलायचं हे पण कळत नाही तुला? अरे आता मी काय चुकीचं बोलले? पगार वाढला ही चांगली गोष्ट आहे ना, वाईट बातमी थोडी आहे. अगं हो, पण प्रमोशन म्हणजे फक्त पगारवाढ असते का? हो, प्रमोशन म्हणजे फक्त पगार वाढच असतो. तुम्ही उगाच संतासारखे बोलू नका हो. आणि प्रमोशन म्हणून कोणाला वाढलेल्या जबाबदाऱ्या हव्या असतात? वाढलेला पगारच हवा असतो ना. आता बाकी सगळे बोलून दाखवत नाही, मी बोलून दाखवते, एवढाच फरक आहे. काय आपलं उगाच बोलायचं? तुझ्याशी बोलण्यातच काय अर्थ नाही. अरे सुनबाई, अनामिका, होणार जावई. या ना, बसा ना बहिणी. या या या. बस बस बस, जा वल्ले, पाणी घेऊन ये. अरे हो, तिच्यासाठी. बस 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 बस. बसा ना बहिणी. अगं बस वल्ले, हे घ्या अगं पाणी घ्या. अगं मी तुझ्यासाठी पोहे करू का? तुला आवडतो तो शिरा करू? थांब, मी घेऊन येते. मावशी या इथे. अगं बसा. अगं बाई, माझं आणि सौरभचं भांडण झालंय म्हणून तुम्ही सगळे इतकी खातिरदारी करताय ना माझी. तुम्ही आमच्या भांडणाचं इतकं टेन्शन नका घेऊ. नाही नाही, ते होणार जाऊबाई. खरं तर ना माझंच जरा चुकलं. काल मी बोलता बोलता बोलून गेले ना, माझ्या लक्षातच आलं नाही. तेच तर म्हणतोय ना मी वल्ली, तुला ना कुठे काय बोलायचं ते. अरे राहू दे सचिन, आता जे झालं ते तर आपण बदलू शकत नाही, पण निदान त्यामुळे काही गैरसमज व्हायला नको म्हणून सौरभशी बोलायला आले. मी आले त्याला भेटून ना. चल. अगं आता तो खोलीत नाहीये, गेला ऑफिसला तो आत्ताच. हा, अगदी थोडक्यात चुकामुक झाली तुमची, पण दादा फार लांब गेला नसेल, मी फोन करतो ना त्याला. नाही नाही नको सचिन, अरे राहू दे, नाहीतरी तो ऑफिसला गेलाच आहे. मी नंतर बोलेन त्याच्याशी. वहिनी, तुम्ही ठीक आहात ना? हो,
मी बरी आहे, मला काय झालं? नाही ग, तसं नाही. म्हणजे आपलं जवळचा माणूस आपल्याशी बोललं नाही, वाईट काही बोललं तर त्रास होतो ना. नाही, पण तुझ्या चेहऱ्यावर अगदी हसू दिसतंय. म्हणजे आमची काळजी मिटली, जीव बाटल्यात पडला. हो मावशीबाई, सौरभराव आणि सुनबाई हे अतिशय समजूतदार आहेत. त्यांचं कशाला टिकेल भांडण? आपले तात्पुरते मतभेद आहेत इतकंच. होणार जाऊ बाई, हे ऑफिसला गेले तर तुम्हाला चालणार आहे ना? हो हो, जाऊ दे ना. हा, जाऊ दे ना. जा तू. जा रे सचिन, नाहीतरी सौरभ सुद्धा गेलाच ना ऑफिसला. मग तू घरी थांबून काय करणारस? आणि काय आहे, आधी आम्ही बाहेर भेटायचो, आता एकत्र राहतो, 24 तास एकत्र असतो, तर थोडेफार वाद हे होणारच ना. तुझे आणि वल्लीचं नाही का होत वाद? मग तुम्ही काय करता तेही सांग मला. तुमचा अनुभव काय? आम्हाला कसला आलाय अनुभव? पण आमच्यात भांडण होत नाही ना? अजिबात नाही. आमचं तर खूपच प्रेम आहे एकमेकांवर. आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो, हो की नाही? हो, काय करतेस वल्ली? अहो ते काय आहे ना, हे ऑफिसला जाताना ना की मी बॅग रुमाल सगळं हातात देते. म्हणजे काय, काही विसरायला नको ना. आणि समजा विसरले तर ह्यांचं ऑफिस कुठे लांब, परत कुठे येणार, म्हणून त्यांची काळजी घेते. अगदी ऑफिसला जाईपर्यंत सगळी काळजी घेते. त्यांच्या नोकरीची काळजी घ्यायला नको का? आणि नाही म्हणलं तरी बॉसची मर्जी राखावी लागते ना. शट अप. अहो सौरभ सर, तुम्ही सकाळी सकाळी काय मस्करी करताय? अरे सिरियस होऊ नका, ते मजा करतायत आपल्यासोबत. अहो प्रँक करतायत ते. प्रँक करायला ही टाइमपासची जागा आहे? ऑफिस आहे ना का घर आहे का फ्लॅट आहे मित्राचा? या ऑफिसमध्ये असा ऍटिट्यूड खपवून घेतला जाणार नाही. एम आय क्लिअर? एम आय क्लिअर? पटवर्धन, काय झालं? जरा बेतानी. बेतानी, प्रेमानी ही भाषा कळत नाही लोकांना सर. यांच्याशी याच भाषेमध्ये बोललं पाहिजे तरच कळतं यांना. चिंतामणी, मला खूप छान वाटतं इकडे येऊन. घोरपड्यांच्या जोक शिवाय दुपारच्या चहाला मजा येत नाही. आणि लंच मध्ये रोहिणी त्यांची कॉन्ट्रीवरनं भांडण केल्याशिवाय दुपारच्या जेवण. ऑफिस मधली सगळी माणसं माझी भरभरून काळजी घेत. सर तुम्ही आणि एकगोटे सर मजा करताय ना आमची. आज उशिरा का आलास? अहो सर ते बँकेत काम होतं म्हणून. फाईल कंप्लीट झाली? आज करतो ना सर. काल कंप्लीट का नाही झाली चिंतामणी? सर मी आज त्याला ऑडिट रिपोर्ट दिला. का? आज का केला? सर माझ्या घरी काल जरा प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे बायकोचे सतत फोन येत होते. तर आणि असंही हे काम या आठवड्यात झालं तरी चाललं असतं, म्हणून माझ्याकडनं थोडा डिले झाला. तुमचा रिपोर्ट रेडी आहे मॅडम? मी लंच पर्यंत देईन. म्हणजे तुम्ही लेट. तुझं प्रेझेंटेशन? हो सर. गुड. डेस्कटॉप ओपन कर, मला दाखव. म्हणजे ऑलमोस्ट झालंय, फक्त सर ते. म्हणजे नाही झालंय? बघितलं सर, प्रेमाने बोलून, गोड बोलून काय परिणाम होतो या सगळ्या लोकांवर. या सगळ्या लोकांना ही भाषा कळत नाही सर. या सगळ्या लोकांना मी आत्ता बोलतोय ना तीच भाषा कळते. कोणी सिरियस नाही आपल्या कामाबद्दल. तुमच्या सगळ्यांचा प्रॉब्लेम काय माहितीये? तुम्ही सगळे 10 वाजले म्हणून ऑफिसला येता, 5 वाजले म्हणून घरी जाता. काम करायचंय ऑफिसमध्ये, स्वतःला सिद्ध करायचंय, स्वतःला प्रूव्ह करायचंय. या हंगरनी, या फायरनी कोणी येतच नाही ऑफिसला. बरं ऑफिसला आल्यावर काय? सतत पर्सनल विषय. बायकोची तब्येत बरी नाहीये, घरी पाहुणे आलेत,
गर्लफ्रेंडचा प्रॉब्लेम आहे, बॉयफ्रेंडचा प्रॉब्लेम आहे, हा असं बोलला, तो तसं बोलला, ही काय टाइमपासची जागा आहे? कोण आहोत मी आणि एकबोटे सर? आम्ही बॉस आहोत तुमचे, आम्ही तसे वागवत नाही, ह्याचा गैरफायदा घेऊ नका प्लीज. या ऑफिसमध्ये मी आणि एकबोटे सर तुम्हाला खांदा द्यायला येत नाही. वी वॉन्ट वर्क फ्रॉम यू, डॅम इट. काय झालंय सर? तूच सांग काय झालंय. हा असा पटवर्धन मी पहिल्यांदाच पाहतोय. चिडणारा, ओरडून बोलणारा. इतकी वर्ष मी तुला ओळखतोय, या आधी तू असा कधीच नव्हतास. तू इतरांना समजून घेणारा एक समंजस माणूस आहेस. मग आत्ताच अचानक काय झालं? सर मी जसा वागतोय त्याचा आणि माझ्या खासगी आयुष्याचा काही संबंध नाही. पण मग अचानक तू असा का वागतोयस? त्यांच्या ग्रोथसाठी, त्यांचं भलं व्हावं म्हणून सर. तुम्ही बरोबर म्हणताय, जुना सौरभ असा नव्हता. पण मला सांगा ना, त्या सौरभनी तसं वागून काय मिळवलं? काही नाही. उलट त्या सौरभचा सगळ्यांनी गैरफायदाच घेतला. म्हणून मी ठरवलंय, इथून पुढे ऑफिसमध्ये सगळ्यांनाच हा सौरभ भेटणार आहे. जी चूक मी केली ती चूक यांच्यापैकी कोणाकडनं घडू नये म्हणून मी असं वागतोय सर. आज काय झालं सगळ्यांना? इतकी शांतता? या सगळ्यांना शिस्त लागायला हवी सर. आजच्या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये जर तग धरून राहायचं असेल तर बॉसने जे काम सांगितलंय ते काम पूर्ण करून, त्याच्या पलीकडचं काम करून, एक स्टेप त्याच्या नंतरचा विचार करून काम प्रेझेंट करायचे दिवस आहेत सर. असं केलं नाही ना तरी मागे पडतील सगळे. यांच्या भल्यासाठी मी असं वागतोय सर. यांच्या भल्यासाठी आजपासून मी यांच्याशी असाच वागणार आहे सर. ट्रस्ट मी, माझ्या अशा वागण्यामध्ये ह्यांचं भलं आहे. बरं, ऑफिसमध्ये हे सगळं ठीक आहे, बट आय होप घरी तू जुना पटवर्धनच असशील. नाही सर, घरी पण मी असाच आहे. अरे पण का? त्यांच्यासाठी सर. मी त्यांच्यासाठीच केलंय, त्यांच्यासाठीच बदललंय स्वतःला. रोहिणी, सौरभ ते एकबोटे सरांच्या कॅबिन मध्ये. पण मग हा बदल तू हळूहळू का नाही केलास? अचानक असं बदलणं तुला स्वतःला रूढ नाही वाटत? थोडंसं टोकाचं. तुझ्या ह्या वागण्यामुळे बाकी सगळे अस्वस्थ झालेत. त्यांना काय वाटत असेल रे? मला नाही फरक पडत कोणाला माझ्याविषयी काय वाटतं. चला, मस्त मस्त गरम गरम जेवण आणलंय, जेवून घ्या. भूक लागली असेल ना? तुझ्या आवडीचं सगळं आणलंय, मस्त जेवून घे. ऐक ना, मी काय म्हणतोय, असं रोज नको येत जाऊस ना ऑफिसमध्ये, बरं नाही दिसत. ते का नको येऊ? तुला गरम गरम डबा हवा असतो ना, म्हणून येते मी. अगं ऐक, गरम डबा हवा असतो ते ठीक आहे, पण ते बरं दिसत नाही ना. अरे काय बरं दिसत नाही? मग तू थंड जेवण जेवणार ते बरं दिसेल का? अगं मी जेवणाबद्दल नाही बोलत आहे वल्ली, तू रोज येतेस माझ्या ऑफिसमध्ये त्याच्याबद्दल बोलतोय. जाऊ दे रे, तुझ्यासाठी आज बघ मी काय काय केलंय. मस्त गरम गरम तुझ्या आवडीची मेथीची भाजी केली आहे, आवडते ना तुला खूप? आणि ताक पण केलंय. मी बोलतोय तुझ्याशी काहीतरी, ऐक जरा. ठीक आहे, बघ माझं ऑफिस आहे, मी इथे काम करायला आहे. तू रोज रोज आलीस ना, तिथे हसतात ग माझ्यावर, खिल्ली उडवतात, ते बरोबर नाही दिसत. ऐक माझं. हसतील त्यांचे दात दिसतील. वल्ली, ऑफिस मध्ये आहोत ना आपण माझ्या, जरा त्याचं तरी भान ठेव. 1 वाजलं वाटतं. गरमागरम डबा येतो ना, तो मॅडमच्या कॅबिन मध्ये खाल्ला जातो. मजा आहे बाबा. ह्याची मजा आहे ना, मग तुझं काय जातंय? हा, गरम डबा पाठवत नाही वाटतं कोणी गरम गरम, म्हणून करतोय. वल्ली, अरे मग हा का
काकडा चिरतोय? ऐक ना, आपली चूक आहे ना वल्ली. मी हेच तर सांगतोय ना तुला. हे सगळे मला टोमणे मारतात, हसतात माझ्यावरती. का माहितीये? तू येतेस ना रोज रोज, त्याच्यामुळे होतंय. ऐक ना माझं प्लीज. असू देत ना सगळ्यांना. दात दिलेत ना देवाने म्हणून असतात. तुला गरम गरम डबा मिळतो ना म्हणून जळतात सगळे तुझे, बाकी काही नाही. वल्ली बरं ऐक, हे बघ, तू रिया मॅडम साठी पण डबा आणायचीस रोज, म्हणून येत होतीस ना. आता त्यांची कुक आलेली आहे, ते त्यांचा डबा आणतील ना. तू माझं सकाळी देत जा, मी माझा घेऊन येईन डबा. तू नको येऊस. अरे पण मी रिया मॅडम साठी खरं तर डबा आणतच नाही. मला खरं तर ना तुझ्यासाठी डबा आणायचा. म्हणजे रिया मॅडमचं काय निमित्तच आहे रे. त्यांनी सांगितलं होतं ना की तू डबा घेऊन ये. हॅलो, तू बोलतीस की मी बोलू? तू बोल. तू बोल. मी बोलू? मी एक मिनिट, मी बोलतो. मी घरी येतो तुला भेटायला, आपल्या घरी. बरं, डबा खाल्लास का? नाही, आता जस्ट खाणार आहे. प्लीज भाजी खाऊन सांग कशी झाली आहे ते. म्हणजे माई मावशींसारखी झाली आता. मी तुला फोन करतो. नाही, मी फोन नाही करत. मी तुला भेटायला येतो संध्याकाळी. हा, ठेवतो आता. सॉरी म्हणू का मी याला? मी हिला डब्यासाठी थँक्यू म्हणू का? थँक्यू. थँक्यू. मला आज तुम आदमी को बीवी का गुलाम होना चाहिए. हर आदमी को बीवी का गुलाम होना चाहिए. घर में आते पटायचं. तुझा लुक बदलला असला तरी तू तोच पटायस. मग मी अशी वेगळी का वागते? म्हणजे माझ्या मनात काहीतरी वेगळंच आणि मी बोलते काहीतरी वेगळंच. काय चाललंय तुमच्या मनात? म्हणजे माझ्या मनात एवढंच होतं. बोल, काय होतं तुझ्या मनात? काय ऐकू येत नाही? काय मनात? काय म्हणजे माझ्या मनात सांग ना. काय काय बोलतेस? मग कळत नाही. काय 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 पत्या. काय त्या ऐकू येत नाही. काय तुझ्या मनात काय आहे? अच्छा. ऐक ना वल्ली, अगं तू ऐकूनच घेणार नसेल तर मी समजवायचं कसं तुला? तुला गप्पा मारण्यासाठी सगळे आहेत ना. तुझे ऑफिस मधले मित्र आहेत, घरातली सगळी माणसं आहेत, त्या रिया मॅडम आहेत. माझ्यासाठी कोण आहे? माझ्यासाठी तूच एकटा आहेस. अगं मग हो, मग मी काय बोलतोय नाही, तुझं माझ्यावर प्रेम नाहीये. अरे प्रेम कोणाचाच माझ्यावर प्रेम नाहीये. काय बोलतेस तू? मी काय म्हणतो ते तर ऐक ना. माझ्या आप्पाचं घर असतं ना, माझं बाहेर असतं ना, मी निघून गेले असते तिकडे, थांबलेच नसते इकडे. अगं तू कुठला विषय कुठे नेतेस वल्ली? ऐक ऐक, मी तुला एवढंच म्हणलं ना की तू रोज येत जाऊ नकोस ऑफिसला डबा घेऊन. एवढंच बोललोय मी ना. म्हणजे तुला घरात मी डोळ्यासमोर नको होते, आता ऑफिस मध्ये सुद्धा तुला मी डोळ्यासमोर नकोय, म्हणून
नाही आता मी जाते इकडून. मला नाही बोलायचं माझं तुझ्याशी. मला माहिती कसं येतेस ऑफिस मध्ये. काय बोललो? काय नाही. एक मिनिट ए तू काहीतरी फुटफुटला. मी हो नाही तू काय फुटफुटला सांग पटकन. तू बोललास काहीतरी, ते बोलतात. कोण बोलतात? माझ्याबद्दल बोलतात. कोण बोलतात सांग. म्हणजे मी ऐकलं असं. कोण बोलत होतं? ऐकलं मी, काही लोक बोलत होते की ही काय रोज काय येते वल्ली, तिला काय कामं नाही आहेत का, असं ऐकलं मी. एक जण तर असं म्हणाला की कशी तिची साडी, कसे केस बांधते. साडीबद्दल आणि केसांबद्दल पण बोलले. म्हणून तर मी तुला सांगतो ना. माझ्या साडीबद्दल आणि केसांबद्दल पण बोलले. मी एवढी शिके गाडी लावून रोज डोकं धुते तर माझ्या केसांबद्दल. अगं मी गंमत करत होतो, तू मनावर नको घेऊस. हे बघ मला गंमत करत. खरं सांग तू गंमत. शपथ गंमत करत होतो. मला माहिती ना तू किती गोड आहे. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर, म्हणून. काय चाललंय तुझं? अरे असं काय करतोयस? सांग ना, तुला डब्यामध्ये काय पाहिजे त्याप्रमाणे मी करून आणते ना ऑफिस मध्ये. अगं मी कालच सांगितलं ना तुला, आता आणू नकोस डबा ऑफिस मध्ये म्हणून. अरे मग तू काय थंड जेवण जेवणार आहेस का? मी आणणार आहे डबा, कळलं ना? काय हट्ट करतेस ग? मी हट्ट करत नाहीये. मी आणणार आहे म्हणजे आणणार आहे. पण लहान राहिलेस का आता? नाही सांगितलं ना मी एकदा. तू ओरडू नकोस माझ्या अंगावर. अगं मग तू तेच बोलणं थांबव ना. काल झालं ना आपलं एवढं. तुला गरम जेवण. अरे तू माझ्याशी बोल. एक मिनिट. फोन वाजतोय ना. कोणाचा आहे फोन? हा वहिनी बोला ना. तुझा तो लाडका हुशार भाऊ कुठे आहे? दादा ऑफिस मध्ये असेल आता. का हो? काय बोलतायत होणार जाऊबाई? त्याचा जर का तुला फोन आला तर प्लीज मला फोन करायला सांगशील का? मी सांगतो, पण म्हणजे काय झालंय? काय झालं? माझ्या आवाजावरून तुला कळलंच असेल की फार प्रेम उतू जात नाहीये. हो ते आलंच माझ्या लक्षात. काय झालंय तू पण म्हणजे मला काळजी वाटते दादाची आणि टेन्शन पण आलंय. सांगता का? तू माझ्याशी बोल ना. मग त्यातलं थोडं टेन्शन त्याला आलं तर फार बरं होईल, कारण मी खूप चिडली आहे सचिन त्याच्यावर. तुमचं भांडण मिटलं नाही का वहिनी अजून? नाही ते भांडण मिटलं. आज नवीन दिवस, आज नवं कोरं भांडण. कळलं? आता काय झालं? माझ्याशी बोलायला वेळ नाहीये, पण हिच्याशी अगदी गोड गोड हसून गप्पा मारतोय. मला एक कळत नाही वहिनी, तुम्ही जर असे नवरा बायको सारखे भांडतच असता तर मग लग्नच का करून टाकत नाही? लग्न नको रे बाबा. अजून हक्काची बायको झाले नाहीये तर ही तर आहे. झाले तर काय करेल देव जाणे. मला तुझ्या भावाशी अजिबात लग्न करायचं नाहीये. भावटेस का? मी बोलतोय ना फोन. निघ बाहेर जा, खोलीतनं बाहेर जा. हॅलो वहिनी, तुम्ही एक काम करा, मी ऑफिसला चाललोय आता. तुम्हाला वेळ झाला की तुम्ही माझ्या ऑफिसला येता का? आपण तिकडे बसून बोलूया शांत. खरंच येते रे बाबा, येते. बाय. ठीक आहे, ठेवतो. हा वेडी आहेस का वल्ली? मी बोलतो ना फोनवर, असं कसं काढून घेतेस? होणाऱ्या जाऊबाईंना भाऊजींशी लग्न करायचं नाहीये. तेव्हा जर भाऊजींना कळलं तर त्यांचं उतू जाणारं प्रेम आटून जाईल ना. वा बल्ले, हे सौरभ भाऊजींना सांगायलाच हवं. म्हटली तर चिड्डी. तुझा दादा. पण दादाचं सेन्स ऑफ ह्युमर चांगलं आहे. 6 वाजलेत, उठा. कसला सेन्स ऑफ ह्युमर. मला असं वाटत होतं त्याची गीत तपलीत मारावी.
अरे एकीकडे मी ठरवलं की काम कमी करूया म्हणजे मला छान फॅमिली टाइम मिळेल. हे आलं त्याने घालवलं. 6 वाजले. उठा.